पुन्हा एकदा या मॅच मध्ये करूया सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष मनपूर्वक स्नेह स्वागत। एक मोठी लढत तुम्हा सर्वांच्या भेटीस येऊन पोहोचली आहे। हा सामना जो संघ विजय होईल तो मात्र शेवटच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आणि शेवटची लढत म्हणजे काय, तरी एकतर काय सांगायचं आहे, सासरा देईल हुंडा नाही तर मध्ये येईल काय, समजून जा तुम्ही काय देईल त्या। यस बाबा, हांडा तर हांडा नाही दुसरा पण देईल। जाऊया चला मित्रांनो, वेळ वाचवणं बंधनकारक राहील कारण का हा टाइम जर पाहिला थंडीचा महिना आहे, थंडीचं वातावरण, खूप जणांच्या आशा आकांक्षा डिकीत असतील। चला मिशी जोडी मात्र डांगरा टिंगरा टापरा टिपरत मैदानाच्या आतमध्ये दाखल। अनिकेत म्हात्रे आणि साहिल म्हात्रे ही सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। अर्थात आपण पाहू शकाल आमचे बॅगवाले तयार आहेत आणि बॅगवाले म्हात्रे तर कुणाला जर साफ करायचं असेल कानबिंद त्यांच्याशी संपर्क साधा कोपच्यामध्ये। चला लवकर संपर्क साधा, साफ करून घ्या। चला आमचे दोन ऑफिशियल पंच देखील तयार झालेले आहेत आणि पंचांसाठी खऱ्या अर्थाने आता वाजलेले आहेत घड्याळामध्ये आपण पाहू शकाल 1:45। आता आरतीचा टाइम करी अंधीच या लागत होता पण जेला काम तरी जाऊ दे सर, काय नाराज बिराज नाही ना? नाही बरं आहे। चला मेन हम पर स्क्वेअर हम पर काम आहे जबरी, निर्णय नाही चुकणारी ही तुमची जबाबदारी। जय क्रिकेट जय क्रिकेट, येऊन बॅट्समन मारील षटकारान मारील चौकार, बॉलर त्याचा तो दांडा काढील। चापा चापा तुमची छान जा। अरे काय नको झाले बघा आज, बरं चापता ना योकूच बरंच येतील दोन तो बघा। हा जय 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 जय, काय सांगायचं आहे, हीच ती काय मजा, इंटरव्ह्यूच वसूल होते बाकी काय नाही। बाकी बघू जाऊया खरे आता निश्चित आपण पाहतोय पद्माकरजी पाटील कोण टीमचा पॅकर जे देखील इथे उपस्थित झालेत, तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक स्नेह स्वागत। जाऊया मैदानाच्या आतमध्ये या, तिथे सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल। पहिलं षटक पॉवर प्लेचं खोपचा खोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी धुमसा धुमशी कार्यक्रम चालू। झोपले का नाही का, मग उठा। चला मॅच बॉलर काय सांगायचं, मशीन गार झाली का काय झाली ती बघा गरम करायची। यस जाऊया मित्रांनो, निश्चित गोलंदाज आलाय यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती। प्रवीण गोलंदाजी मार्कोजी तयार होताना पाहायला मिळेल। पहिल्या षटकासाठी पहिला चेंडू तर स्ट्राइक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। अनिकेत या बघा काय बोलायचं, आईजीचे जीवा बाईजीची मजा, हो लय भयानक काम। पहिला चेंडू सुटसुटीत गुटगुटीत, इथे मात्र डॉट चेंडू। षटकाला सुरुवात तर चांगली झाली आहे परंतु अजून पाहावं लागेल, ही सुरुवात आहे, अजून भरपूर चेंडू इथे हाताळायचे आहेत। गोलंदाज तयार पुन्हा एकदा प्रवीण, इथे मात्र हेलिकॉप्टर बस बाबा काय निजला का काय झाला आता, काय सांगायचं येराबर येऊ डोळा निजला का काय झाला आता, हाताला बॉल ठोकल्या ठोकल्या तडकन गाडीवर सबला। यस निश्चित जाऊया काही का होईना परंतु षटकातला दुसराही चेंडू इथे डॉट होताना पाहायला मिळालाय। पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण तयार, स्ट्राइक मध्ये अनिकेत तयार होताना पाहायला मिळेल। यावेळेस मात्र बॉल थांबत नाही, बॉल मात्र यावेळेस देखील निघून चला वाकडे तिकडे बाबरीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला, नाग्या नाग्या फूट जागा मिळेल तिथे घुस 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 घुसला षटकार। षटकारासाठी 500 रुपये आणि लगातार 3 सिक्स जर फलंदाजांनी लगावले तर तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज पद्माकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून फलंदाजांना दिलं जाईल। याचा अर्थ थंडीचा महिना म्हणजे डीजे वाल्याला थंडी जास्त वाजायला लागली। घरचा ऍड्रेस दे मग घरी येऊन सांगतो बघा याचा काहीतरी वाजून ठिका, पर्याय नाही आता। जाऊया यावेळी देखील अजून एक समोरच्या दिशेला, यावेळी देखील बेकार, याला असा ठिका त्याला तसा मारला बॉल करी दिला टारारी टिटिरी पारारी पिरी पिरी बेकार। आता याचा इंजन गरम झाला, गडी मटा इंजन मटा अवरेज फुल बेकार रट्टा चौकार डीजे ठोक।
की 10 धाबा आहेत मित्रांनो धाव फलकावरती. आपल्याला गाणी अशी पाहिजे आता झोपलेली जागी झाली पाहिजे, नाही तर मग आपण जागा असलेलो झोपून जाऊ. यस हो दे काहीतरी नागिन वागिन, नाही तर मग वांगो 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 काहीतरी शोधून काढा. काही का होईना मित्रांनो. जाऊया 4 चेंडू झाले गेले धाव फलकावरती. धाबा आहेत 10. अजूनही या षटकामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार प्रवीण. बस काय बोलायचं आहे नाही, या बरोबर काम झाला का. घरची माणसं कशी तरी लग्नाला तयार केली, पोरीवाल्यांना रात्रीच पोर दुसऱ्याला देऊन टाकली. नवरदेवाला रडताना धन. फलंदाज बाद. इथे आकाश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्यास दाखल. अनिकेत म्हात्रे मैदानाच्या बाहेर तर आकाश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल. जेल्या जेल्या त्याने बॉलावर सुरुवात केली. बाबा जे चानस तू पण काय बोलायचं आहे, ईश्वर शक्ती पुढे काही इलाज नाही. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी प्रवीण. तर स्ट्राईक एंड मध्ये कोरा करकरीत नवीन शोरूम पीठ टसटशीत फलंदाज आकाश म्हात्रे तयार. या षटकामध्ये शेवटचा बॉल आहे. धावा धाव फलकावरती आतापर्यंत 10. मस्त कसरगुंडी मारलाय. फिल्डर आला. याच बेकार बस काय बोलायचं आहे आणि काय नाही. अरे याला नियम जर आवड आहे तर काय सांगायचंय. मग हळदीला जत्रेला याला नेऊ नका. अरे लय भयानक कोपच्या कोपच्यातून लाईन मारित व्हाया. तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी म्हणजे वॉशिंग पावडर निर्मा 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 निर्मा. स्टेज वरती फक्त नवरदेवाची कलवरी, नवरदेवाचा आणि नवरीची कलवरी, नवरीचा मामा आणि नवरदेवाचा मामा बस चेक केलं जाईल. कुणी काही बोलू नका. अगदी आपण पाहतोय MBBS आहेत, MHBS वाले काही सध्या डिग्री लावू नका. आणि यावेळेस मात्र कुठलीही गोळी न घेता पेशंट व्यवस्थित सुधारलेला आहे. अर्थात फलंदाज सेफ आहे इथे निश्चित आपण पाहू शकाल. षटक क्रमांक मित्रांनो पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. संघाची टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच वेदांत 11 कोण टीमची 11 धावा. डीजे जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज आलाय विवेक. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी विवेक. तर स्ट्राईक एंड मध्ये गोलंदाज आपण पाहू शकाल आकाश म्हात्रे. आतापर्यंत 11 धावा जोडल्या गेल्यात या पहिल्या षटकामध्ये. आणि यावेळेस मात्र बॉल ओहो बेकार. पार खुरपुर शॉट. उडदाची डाळ भेंड्याची भाजी चुकुट चुकुट. तू चल मोर मालू मगी बेकार षटकार ठोक. सुरेशदादा पाटील यांचं आपण ऐकलं मित्रांनो. खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून मला या स्पर्धेसाठी संधी मिळाली. आणि खास करून टीमची अपेक्षा होती फायनलच्या दिवसामध्ये, परंतु सुरेशदादा यांची ऑफर होती की आजच्या दिवसामध्ये. दादांचं प्रेम आहे आणि यावेळेस देखील नाही कंचा तरी याला बाबा पावला का.
जालिम बाबा पावला बापो. ए आरडू नका बाबा हो. यो टाइम झाला म्हणजे यो भूताचा टाइम. 12 नंतर सगळं खैज बाहेर. त्यामुळं आता काय सावध राहा. अजून एक मोठा फटका. षटकार. बॅटिंग करीत त्या पण देखला. षटकार हॅट्रिक कंप्लीट होईल का? तब्बल षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि यावेळेस मोठा फटका. बापा नाही ना. बस असते असते. सकाराम खवळा तरी चालेल पण तुकाराम ना गोधडी घेऊन गपरा. इथे आपण पाहतो निश्चित धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात होता. बाउंड्री लाईनच्या जवळ मात्र चेंडूला अडवलं गेलं. संघासाठी एक धाव घेतली 2 धावा घेतल्या गेलेत. अशा पद्धती धावा धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती टीम वेदांत 11 कोण टीमच्या खोलंदाज तयार. चौथा चेंडू हाताळण्यासाठी विवेक. यावेळी देखील चांगला फटका. टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल पर्यंत पोहोचलाय. बेकार रोज. काय सांगायचं. मस्त मस्त त्यांचा तिकडे पळताना जीव आणि यांचा इकडे मस्त मस्त काय सांगायचं आहे. आया बाई भातीली भर उडग म्हातारे नवरा कर. श्याम कार्यक्रम फुकाट तुम्ही दाना टिकून कोंबड्या झुंजवायची कामं करायला लागलं बाबा. कुठेतरी आताच्या गाड्या रंगात आल्यात. धावा धावफलकावरती मित्रांनो आहेत 28 धावा. सॉरी 27 धावा. यावेळी देखील डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल पर्यंत पोहोचला गेलाय. पाहावं लागेल. जास्त काही नाही या जमला नाही. सगळा कार्यक्रम झाला. पोरीला पोऱ्या पसंत आला. पोऱ्याला पोर पसंत आली. पण पोरीना राहायचे पोऱ्याला फोन केला. हे येऊ नको तू परत आला तर काढा कडीन. येस इथे मात्र एक धाव घेतली. अशा पद्धतीनं 28 धावा धावफलकावरती आहेत. आणि शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामध्ये शिल्लक असेल. गोलंदाज विवेक आहे तर स्ट्रायकर वरती फलंदाज आपण पाहू शकाल साहिल म्हात्रे. सलामीच्या भूमिकेत हा खेळाडू दाखल झालाय. बस 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 याला दादा अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा. तिकडे कंचा तरी जालिम खैस निघालाय. आगा लय भयानक. काय सांगायचं बिचारा पळून पळून धन झाली. कार्यक्रम ओके झाला. खावा पका मीठ गडी बाबा नीट. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ इथे मात्र ओके मॅ थँक्यू. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 29 धावा. 29 धावा आहेत धावफलकावरती. लगातार 2 चौकार जर फलंदाजाने लगावले तर 1,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आणि 2 षटकार जर लगावले तर 2,000 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाजाला देण्यात येईल. लगातार 3 सिक्स साठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. पद्माकर शेठ पाटील ज्यांनी पुरस्कृत केलेला वेदांत 11 कोण हा संघ बॅटिंग करतो आणि त्यांच्या फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी असेल. बघा गड्या शेंडी जाऊ ना तर मुंडी जाऊ. 5,000चा कार्यक्रम आलाय छानच. शेवटचं 6 बॉल आत बाबा. एकाना 3 मारा भले काय करा माहित आहे का. 5 आत ना 2.5 बॉलरला सांगा काय सांगायचं. मालका करून जाऊ आपण. निश्चित मित्र निश्चित नाहीये कारण की आज खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय पद्माकर शेठ ज्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत देखील केला गेलाय आणि त्यांचं प्रेम आहे त्यांच्या खेळाडूंवरती. इथे काही हरकत नाही. ते बघा तिकडे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तिकडे मीटिंग चालू आहे. चला आपली मीटिंग फोडा. शबाज अजून बॉल तर टकून दे. शबाज बघा खेळायचा त्याला ने बॅटी ठोपटी तो इकडे हो पाहावं लागेल. जाऊया नको झालाय तर इकडे याच्या अंगात काय शिरला. शबाज कंची थांबना किडण्या दाब ना बाबा. यो पण रंगात आला. आता काय करायचा. शेंदूर आहे का शेंदूर आणा बाबा. या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार नाही नाही. याचे करगोट्याला चांगलीच ताईद बांधायला लागेल. लय भयानक. एकंदरीत जाऊया. आता मात्र गोलंदाजी चांगली झाली. वाईट झाला नाही बरा झाला. वाईट झाला चेंडू वाईट. आणि अशा पद्धतीने धावा धावफलकावरती 30 धावा. इथे निश्चित आपण पाहतोय वरच्या आळेचा गडी आला. मधल्या आळेला आणि खालच्या आळेचा गडी गेला. वरच्या आळेला काय जर दोघांचा चाटूक मॅटूक झाला
गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत तयार गोलंदाजी मार्गवरती रट्टा मारला फिल्डर मात्र गेला संजय सुसाट. या बघा मी नाही त्यातली कडीला वाचली. या बघा लय भयानक महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल 5ला 1 10ला 3 चकबार चकबार चकबार. इथे मात्र निश्चित थोडस फंबलिंग. धाव फलकावरती या 2 धाबेच्या मदतीनं 32 धाव फलकावरती जोडल्या गेलेत. पुन्हा एकदा जाऊया धाव फलकावरती 32 आल्यात. गोलंदाजाला इथे कमबॅक करण्याची गरज आहे. कमबॅक करावं लागेल ते केलं जाईल का अनिकेत. आणि इथे हा चेंडू डॉट आणि निश्चित इथे चांगलं ते कमबॅक होताना पाहायला मिळालं. आता या षटकामधील आणि या डावामधील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहावं लागेल धावा तथास्तू आहेत. स्ट्रायकर वरती फलंदाज आकाश म्हात्रे तयार आहे. गोलंदाज तयार. यावेळेस फटका इथे हवेत इथे ताकदीचा वापर हवाई सफर. बॉल मात्र यावेळेस थांबत नाही. बॉल मात्र निघून चाललाय. सासू सुनेची आणि आयटम कुणाची. षटकार. दोन चेंडू शिल्लक आहेत. 2 चौकार 2 षटकार 2 विकेट हे समीकरण जर का राहिलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज दीपक दादा ठाकूर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आणि यावेळेस पहिला तर आलाय. केवढा 1000 लागता काय एकदा फक्त बेमटेल जरा ताकदलाय. ऐकली आणि एखाद्याला ना समजा गम उपटावा. एखाद्याला झाला गमने उपटला दम तर काय गम लावू. जाऊया या बॉलवरती षटकार आला तर विनोद शिंदे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. त्यानंतर पद्माकर दादा त्यांच्या माध्यमातून 5000. काय करता मग काय तुमचा विचार आहे पा. आणि दीपक ठाकूर ज्यांच्या माध्यमातून देखील 1000 7000 पाहावं लागेल. काय सांगायचं आहे 7000 सगळं पाण्यात गेलं. काय झालं बॉलर तुला जरा काय वाटायला लागत होता. 7000चा विषय होता. जरूर डाव इथे मित्रांनो समाप्त झालाय. या पहिल्या डावामध्ये धावफलकावरती वेदांत 11 कोण टीमनं बनवल्या गेल्यात 45 आणि इथून विजयासाठी प्रतीक 11 कराडे क्रिकेट संघाला बनवायचे आहेत 46 धावा.
ऐकतोय मित्रांनो, खऱ्या अर्थाने छान प्रमाणात कामगिरी आहे साहेबांची. निश्चित त्या कामगिरीचा उल्लेख आपल्याला या संगीतामध्ये पाहायला मिळालं. निश्चित दादांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. सातत्याने जर पाहिला समाजसेवा आणि समाजसेवेमध्ये रमणारं व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश दादा पाटील संच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. एसडीपी ग्रुप भातान या टीमच्या या ग्रुपच्या माध्यमातून माझ्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. येस, खूप खूप धन्यवाद. हात पे आणि एकंदरीत निश्चित इथे खऱ्या अर्थाने आपण विचार जर केला एकंदरीत आपण पाहतोय इथे गजाभाई ज्यांची भरपूर मेहनत. आता सध्या ते 57 किलो वरती आहेत. 18च्या वयात गेले तर 110 ते 115 बरोबर मापात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. प्रतीक आणि रोहित खऱ्या अर्थाने सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल स्कोररच्या भूमिकेत आमच्या समोर जोडले गेलेत. रोहितजी गाताडे मुक्काम दापिवली रसायनी एक चांगली ज्यांची स्कोरिंग आमच्या पहिलाच बॉल गुताड्यात सुताडा आलं. पिशेत पिशीत फाडाय सुरुवात वाईट. इथे खऱ्या अर्थाने पहिला चेंडू खराब आला गेलाय. परंतु आता इथून पुढे पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पहिले षटक जबाबदारी आहे. जबाबदारी कशा प्रकारे पेलली जाईल. जबाबदारी मित्रांनो पेलली जाते 18 ते 22 वर्षापर्यंत राहायचे चॅटिंग व बोलायची. पार गोदरेत खुपसून इल्लू पिल्लू मिल्लू. यावेळेस इथे चांगला चेंडू निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आपण पाहू शकाल एक चांगली कामगिरी होत असताना पाहायला मिळाली. अक्षयच्या माध्यमातून स्ट्राईक एंड मध्ये प्रतीक तयार होताना पाहायला मिळतो. एकंदरीत आपण पाहतो 46 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. हलक्या हाताने दाबलाय कुतैलाय. फिल्डर मात्र दूरवर आहे. बॉल आलाय. यास चांगला चपलाय आणि इथे धावबाची संधी परंतु जमलं नाही. इथे मात्र टास 2 धाबा इथे कंप्लीट आणि या 2 धाबेच्या मध्ये संघाची टोटल धाव फलकावरती 3 धाबा आमचे स्कोर आहे मित्र रोहितजी गाताडे सांगतायत. 3 धाबा आहेत धाव फलकावरती. स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज तयार होताना पाहायला मिळेल प्रतीक. तर गोलंदाजी ट्रॅक मध्ये अक्षय डेंजर बॉलर. बघा त्याची रनरची स्टाईल बघा. यस लेफ्ट राईट हम परिसरा बॅटमन सावधान. आणि यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. रट्टा मारतो पण काय झालं माहित आहे का बिना प्लस बस नाही किपर तिकडे नाही. किपर हो इकडे शंभारात. काय सांगायचं आहे स्टंप कुणक तो कुणिक तो बॅट्समन कुणक लय भनाट काम. एकंदरीत जाऊया एक सिंगल आली गेली. 4 धाबा धावफलकावरती. 4 धाबा आहेत धावफलकावरती. कमालीची कामगिरी इथे होताना पाहायला मिळेल का. 46 धाब्यांचं एक भलं मोठं आव्हान आहे. 18 चेंडू मध्ये 46 बनवायच्या होता. त्यामधले आता 3 चेंडू इथे कपात झाले गेलेत. आता राहिलेत 15 चेंडू 42 धाबा. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कवरती. यस गाबाचे गाव देवा नमण्या गोरे अक्षावत्याल पडसोळ श्यम कार्यक्रम. गजाबाई आता मशीन जरा बंद करा लय ओर झाला. एकंदरीत जाऊया. इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा खराब. 5 धाबा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. ओहो यावेळी देखील कमालीचा चेंडू. बस याला सांगतात डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला. लय भयानक काम. काय सांगायचं आहे नको झाले जरा. पंचांशी वाद घालू नका. कारण कसं आहे माहित आहे का एक टायमाला बायकोशी वाद घातला चालत का तर त्याच्या गळ्यात 4 चौकात मंगळसूत्र घातलेलं असत आपल्या हाताना. पंचांचा काम तसं नाही. त्यामुळे पंचांशी वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. इथे मात्र निश्चित आपण जाऊया पुन्हा एकदा धावफलकाकडे. तिथे थोडस परिवर्तन. 6 धावा धावफलकावरती आहेत. अजून 40 धाब्यांची गरज आहे. 14 चेंडू
40 धाबा म्हणजे ठोकाठोक दे दणका हाण ठोका इथे होईल का ह्या मॅच मध्ये ते मात्र पाहणं फार महत्वाचं राहील. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रतीक अक्षय आहे यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. येणारा चेंडू हलक्या हाताने दाबलाय. घसरगुंडी पुसरपुंडी पुन्हा एकदा. बस बस लय भयानक काम. काय सांगायचं आयटम पटला असता रे पण काय सांगायचं थोडा दान दे राज्यलू. एक सिंगल गुचक्या बिचक्या लागून देऊ नका. टाइम लय वेगळाच झालाय. एकंदरीत जाऊया मित्रांनो. 7 धावा धावल का वरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि आता शेवटच्या बॉल वरती कशा प्रकारची कामगिरी केली जाईल कारण की तब्बल 46 धावांचं लक्ष आहे. 7 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 13 चेंडू 39 धावा हे समीकरण रोहितजी गाताडे सांगतायत. एक ऑफिशियल इथे ओहो बेकार काय सांगायचं आहे. आता हातातून बेडूक चाप्या झाला मग काय खै भोशाड्या. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टोकदार आणि तिखट भोशाड्या मिळतील. फक्त फिल्डिंग बेडूक चाप्या करा. पहिल्या षटक इथे समाप्त झालाय. संघाची टोटल धावपलकावरती 8 धावा. आता शेवटचं समीकरण 12 चेंडू आणि 38 धाब्यांचं आहे. 12 चेंडू 38 धावा. तोपर्यंत थंडीच्या दिवसामध्ये थंडीच्या रात्रीमध्ये आमच्या एकविरा डीजेच्या माध्यमातून ऐकूया चांगलं संगीत. आकाश मात्रे यावेळेस गोलंदाजी ट्रॅक मध्ये 12 चेंडू विजयासाठी 38 धावांची गरज आहे. आता या बनवल्या जातील का. पहिल्या 6 चेंडू मध्ये अवघ्या 8 आल्या गेलेत. दुसरं षटक तयार. रट्टा मारलाय पण काय सांगायचं कुपोषित फिल्डर मात्र आलाय पार भोतडा मांडून. बाबा 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 संदुकाचा तरी गुतलाय जाय बोटा शेंड्या विचारा त्याले बाबा काय सांगायचं आहे. त्याला हात मिळवाय पण सांगायचो कसा मिळून कसा नाही. परंतु इथे विकेट फलंदाज बाद. अक्षयाला ना पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. आंधळी शॉट काय सांगत आहे. तलवार फिरायली पण सगळी वाया गेली. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय पद्माकर शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आले. दादा खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहे. जाऊया काय सांगायचं आहे. झुकेगा नाही साला पण मजबूत व्हाईट हेल्पाट आहे का काय सांगायचं. नवरा जातो नवरीसाठी वराड जात जेवायसाठी जेवा किती पण 101 आयर घाला आणि 15 जण संघ जेवून जा. मालक ओके जाऊया म्हणजे आता तुम्ही समजून जा. इथे निश्चित पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यस यावेळेस मात्र चांगला चेंडू नाव घेण्याचा आता सक्त बंदी आहे. ईडीने माझ्याकडे चौकशी लावली उचललं जाईल. काय नका बाबा पिसाळा वही मोडीत पळायला लागल मालक. भरपूर दूर जायचं आहे. एकंदरीत निश्चित हा चेंडू देखील इथे डॉट. आता शेवटचं समीकरण आहे 9 चेंडू 37 धावा या मॅच मध्ये राहिलेलं समीकरण. 9 चेंडू 37 धावा हे समीकरण आहे.
गजा भाई मन में लड्डू फुटा और किस किस का इलाज खुटा जरा ढूंढ लो. यावेळेस चांगला फटका आणि यावेळेस मात्र बॉल थांबत नाही. चिलीप झुटका इमल गुटका बॉलर फुट बॅटमन मोकार खुश दणदणीत खणखणीत षटकार बेकार ठोक. साबा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही होऊ शकतं. इथे गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. यावेळी देखील चांगला फटका बाको स्क्वेअर लेग डीप मध्ये फटका सजवला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, पाहावं लागेल. सकाराम आला, तुकाराम पण आला, कांताराम खवळला आणि आतल्यात दाबला. भयानक धाबा आल्या धावफलकावरती. या दोन आणि या दोन धाबेच्या मध्ये धावफलक मात्र 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. एक एक धाव, एक एक चेंडू फार महत्वाचा आहे मित्रांनो. सामन्यामध्ये रंगत येऊन पोहोचले. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 29 धाब्यांची गरज आहे. या बॉलवरती एखादा षटकार आला तर मॅच मध्ये रंगत येईल यात मात्र शंका नाहीये. परंतु तो येणार का ते मात्र पाहणं फार महत्वाचं राहील. गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी मार्क होती. आपण पाहू शकाल. आकाश तयार, 7 चेंडू शिल्लक. बस आता धन झाली. काय सांगायचं आहे. अगं पोरे तू सपनात येणं आणि 7-8 कानफटा देणं. श्याम कार्यक्रम आणि नाच जमत बोलत जुबा केसरी. इथे मात्र निश्चित आता समीकरण बदललं गेलंय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मॅच मध्ये. 7 आणि धाब्यांची गरज आहे. 28 7 बॉल 28 धाब्यांची गरज. यावेळेस मात्र निश्चित आपण पाहू शकाल भाजीत भाजी कोबीची आणि लाईन माराय पोरगी पहा मामाची सुटसुटीत गुटगुटीत. षटक क्रमांक इथे 2 षटकांचा खेळ इथे ओकमे. थँक्यू. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी आवश्यकता आहे 28 धाब्यांची. 6 चेंडू 28 धावा म्हणजे आता हानग सखे पहिली बारी असा कार्यक्रम करणं फार महत्वाचं राहील. 6 चेंडू 28 बनवायचे आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. तुम्हाला या कंपल्सरी चेस धावा बनवणं फार महत्वाचं राहील. अन्यथा स्पर्धेतनं बाहेर पडावं लागेल. कारण की या स्पर्धेची नियमावली आहे. धावा धावफलकावरती आहेत 18. विजयासाठी 6 बॉल 28 धावा. स्टेपनी पंक्चर झाली. चला स्टेपनी नीट आहे का बाबा. गेटर बिटर आलाय का नाही. ही स्टेपनी तो ओरिजिनल टायर, ही स्टेपनी इमर्जन्सी. जाऊ द्या खोसा खोसा याला. यस आणि यस निश्चित आपण पाहतोय कुठेतरी खेळाडू थोडा इन्सर्ट होतोय. प्रतीक शेळके याने जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकले. सिद्धू पाटील आणि विकी पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचा कॅश प्राइज. काय नाही तुम्ही फक्त पाकिट खोलून राहा. तुम्हाला माहित पण नाही काय तुमचे नाव इकडे कार्यक्रम चालू आहे त्या. फक्त काय माहिती आहे का मारलं का तुम्ही तयार राहा. खरं आता निश्चित जाऊया. इथे जाऊया. मॅच मध्ये रंगत आली मित्रांनो. शेवटचे 6 बॉल 28 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार अनिकेत. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, पाहावं लागेल. बेकार फिल्डिंग. तोटका सारखा बॉल धावला मात्र खेळास. सासूबाई सासू बॉल धरी घुसू घुसू बेकार फिल्डिंग. शेवटचे 5 बॉल 27 ची गरज आहे. मॅच मध्ये राहिलेले समीकरण एखादा मोठा फटका मॅच मध्ये या बॉल वरती येणं फार महत्वाचं राहील. तो येणार का ते देखील पाहणं फार महत्वाचं आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 27 धाब्यांची गरज आहे. एक एक खराब चेंडू त्यावरती घ्यावा लागेल, त्याचा फायदा. एक एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत येईल यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार होतोय अनिकेत. तर स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहू शकाल तयार होताना पाहायला मिळतोय. तो देखील अनिकेत. अनिकेत अनिकेत ही जोडी आता एकमेकांसमोर उभे ठाकले गेलेत. परंतु कोण कुणाच्या संघासाठी कामगिरी करेल. शेवटचे 5 बॉल 27. काय सांगायचं या फासऱ्या दुखवायची कामा. हे बघा हा हिंडा 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 अख्ख्या गावात जाऊन दे, ते हवेला जाऊन दे तिकडं. काय बोलायचं याच गुगल पे नो फोन पे नो ढोपना पे. भयानक काम. कितना भी चामड्या घालो आणि कितना भी मलम लगाओ फिर भी झंडू बाम लावू बाम करू काम. इथे मात्र हा चेंडू जर पाहिला निश्चित चांगला चेंडू होता. परंतु लेग बायची धाव येईल आणि संघाची टोटल धावफलकावरती 20 धावा. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि धाब्याची गरज आहे आता 26 धावा. 4 चेंडू 26 धावा. 4 षटकार आले तर 24 होतील.
असा कार्यक्रम जमणार नाही. खासून खुसून ठासून टुसून जमणार नाही. सर्दी खोकला गायब करावा लागेल, त्यावरती रामबाण उपाय घ्यावा लागेल, तर मॅच मध्ये कमबॅक करता येईल. अन्यथा मॅच आपल्यापासून कुठेतरी आता एका एका पावलाने पुढे जात चाललेली आहे. इथे काय घडणार ते मात्र पाहावं लागेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 25 धाब्यांची गरज. 3 चेंडू 25 धाबा हे समीकरण. इथे मात्र निश्चित खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक टीम मधून बॉल पर्यंत आलाय, परंतु आता काही होणार नाहीये. धारणी टीम आणि आपले खेळाडू गाड्या सर्व्हिसिंग करून ठेवा. ऑइल बिल काय फिल्टर करायचं होतं फिल्टर करून जा. इंजन थंड झालं होतं गरम करून जा. आणि कॅप्टन आणि संघ नाही घेऊ द्या. आपण पाहतो नागोरीच्या यस लय भयानक. इथे मात्र निश्चित मॅच मध्ये सध्या पकड निर्माण केली आहे, ती म्हणजे टीम वेदांत 11 कोण क्रिकेट संघानं दबदबा निर्माण केला. आपल्याच नावाचा दबदबा निर्माण केलाय आपल्या संघाचा ह्या मॅच मध्ये. 1 बॉल 23 धाब्यांची गरज. आणि इथे मात्र बघता बघता हा सामना इथे मात्र जिंकलाय वेदांत 11 कोण क्रिकेट संघानं. हार्ड लक टीम प्रतीक 11 कराडे विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं करूया गोडसं कौतुक.